जय शिवराय मित्रांनो, मी प्रशांत केमनार आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सध्या आपण खानदेश भ्रमंती करतोय. लळिंग जंगलातील 11 हनुमान शोधतोय. तर 2 हनुमान आपले झालेले आहे. तर पहिला हनुमान घाट मारुती, दुसरा कन्नेरवाडीचा हनुमान, तर तिसरा आपण सटवाड मारुती बघणार आहे. सोबत टीम आहे पूर्ण. दर्शन घेऊया. आणि सटवाडचं जर बघायला गेलं तर जास्त दुर्मिळ नाही आहे. बहुतेक जणांना माहिती आहे सटवाड हनुमान, आणि रस्ता पण आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी. चला तर मग दर्शन घेऊया हनुमानाचे आणि तिसरा हनुमान बघूया. नमस्कार. आज आपण भेट देतोय लळिंग जंगलातील निसर्गरम्य, शांत आणि भक्तिमय असलेल्या सटवाड मारुती मंदिराला. धुळे जिल्ह्यातील लळिंग कुराणात वसलेले 11 मारुतींपैकी एक असलेले जय शिवराय मित्रांनो, आता आपण जो खानदेशातील लळिंग जंगलातील तिसरा हनुमान आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. सटवाड हनुमान जास्त दुर्मिळ नाही आहे. बहुतेक जणांना माहिती आहे शनिवार रविवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हनुमान जयंतीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि शनिवार देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक भक्त येतात. चला तर मग दर्शन घेऊया तिसऱ्या हनुमानाचे. स्थानिकांच्या मते सटवाड हनुमान हे लळिंग कुराणातील रक्षणकर्ते मानले जाते. पक्ष्यांचा किलबिलाट तसेच हनुमानाचे नामस्मरण व आजूबाजूची असलेली शांतता या ठिकाणी आपल्याला वेगळीच ऊर्जा देऊन जाते. हनुमंतरायाची ही मूर्ती अत्यंत सुंदर व आपल्या मनाला ऊर्जा देणारी आहे. खानदेशाची राजधानी असलेले किल्ले लळिंगपासून साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हे सटवाड मारुती मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी अत्यंत शांतता व निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर स्थित असलेले आपल्याला दिसते. सत्वाला पावणारा सटवाड मारुती अशी या हनुमानाची ख्याती आहे. जय शिवराय मित्रांनो, आता आपण सटवाड हनुमानला आलेलो आहे. खूप छान निसर्गरम्य परिसर या ठिकाणी आणि बऱ्यापैकी हनुमानचं मंदिर विकसित झालेलं आहे. तर तिसरा हनुमानाचं आपण दर्शन आज घेतलं. लवकरच चौथा हनुमानाचं दर्शन आपण घेणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त, कारण की लोकांना माहीत व्हायला पाहिजे आपले लळिंग जंगलातील 11 हनुमान कोणते. तर बाकीचा आपण जो चौथा हनुमान आहे लवकरच भेट देऊ आणि लवकरच तुम्हाला त्यामार्फत व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू. जय शिवराय. हनुमंतरायाचे दर्शन घेऊन आमच्या संपूर्ण टीमने आजूबाजूचा परिसरातील कचरा व पाण्याची बॉटल गोळा करून पूर्ण परिसर स्वच्छ केला. आपले ऐतिहासिक स्थळे ही आपली स्वच्छ ठेवायची जबाबदारी असते. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी केर कचरा असेल तर आपण तो उचलून त्याची विल्हेवाट लावा.